नाही, गेल्या 31 तारखेला 31 मेला एका मुलीने स्वतःच जे सुसाईड केलं, जीव दिला. त्याचं कारण एक आहे की एक जिहादी व्यक्ती त्या मुलीला धर्मांतराकरता प्रवृत्त करतो, बळजबरी करतो. म्हणजे प्रेमाच्या जाळ्यामध्ये वडल्यानंतर कुठंतरी असा प्रकार घडणं ही काय पहिली वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशा अनेक घटना सातत्याने घडत असतात. आणि म्हणून त्याच्या जागृती करता आमसारखे अनेक शेकडो कार्यकर्ते हे महाराष्ट्रभरामध्ये असेल, देशभरामध्ये असेल, प्रगतशील असतात. तसा प्रकार एक शेवगाव परिसरामध्ये देखील घडला आणि त्याचा निषेध म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता कुठेतरी हा सकल हिंदू समाजच्या वतीने आज प्रयत्न झालेला आहे. कारण की सकल हिंदू समाजचा मोर्चा जाहीर झाल्याबरोबर त्या आरोपीला लगेच ताबडतोब अटक करण्यात आली आणि इतर आरोपींचा शोध हा घेतला गेला पाहिजे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. आणि ह्या अशा केसेस कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टावरती जाण्याकरता आम्ही सगळेजण मंडळी प्रयत्नशील राहणार आहोत. त्याकरता आज हा सकल हिंदू समाजाने आज मोर्चा काढलेला आहे. ते काय होतं, हे लोक सातत्यानं हे अशा प्रकार थांबायला तयार नाही. ज्यावेळेला एवढं घडतंय की लव जिहादवरती कायदा तयार होतो, हे सगळ्या गोष्टी करतायत वारंवार. म्हणजे भारत देशामध्ये आपण पाहतो ह्या घटना प्रत्येक राज्यामध्ये, पण तरी सुद्धा पुढे जर असं होत नसेल की याच्यामध्ये जागृत येत नसेल, वरतून पूर्ण फतवा येत नसेल की इतर धर्मियांच्या बाबतीमध्ये आपण भानगडीत पडू नये, तर ह्या सगळ्यांना कुठेतरी ते ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देखील कुठेतरी स्थानिक नागरिकांनी देणं अपेक्षित आहे. जनजागृती मुलींमध्ये खरं तर कुटुंबातल्या महिलांकडनं त्याच्यावर जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. तशा प्रकारे आज अनेक ठिकाणी लोक प्रयत्न करत आहेत.